मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक शेवटचे म्हणजे 12वे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे बदलता भारत भाग 2. या प्रकरणामध्ये 3 उपघटक आहेत आणि त्यातही आणखी उपघटक आहेत. पहिला उपघटक आहे सामाजिक क्षेत्र. हा आपण अभ्यासणार आहोत आणि यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पर्यावरण या उपघटकाचा अभ्यास आपण आज करणार आहोत. चला पाहूया सामाजिक क्षेत्रात भारत कसा बदलत गेला आहे आणि विशेषतः पर्यावरण या क्षेत्रात भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल झालेले आहेत ते आपण आता पाहूया. पर्यावरण प्रदूषण हा सर्वात महत्त्वाचा एक जागतिक प्रश्न. पर्यावरणाचं प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारे होतं. वायू प्रदूषणाचा प्रश्न भारतातील सर्वच राज्यांना कमी अधिक प्रमाणात भेडसावत आहे. हवेचं वायू किंवा हवा प्रदूषण हा खूप मोठा प्रश्न आहे आणि भारतात सर्वत्रच आहे, सर्व राज्यांच्यामध्ये. वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय आहे आणि मोठं प्रदूषण हवेचं जे होतं ते वाहनांच्या माध्यमातून, कारण वाहनांच्या माध्यमातून जो धूर सोडला जातो त्यात कार्बन डायऑक्साईडसारखा घातक वायू असतो म्हणून, आणि त्याचे दुष्परिणाम पण खूप मोठे आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट संस्थेने, या संस्थेचं नाव आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास करून या प्रश्नाची तीव्रता जनतेसमोर मांडली की या संस्थेने दिल्लीमध्ये किती प्रदूषण आहे. अगदी जवळचा माणूसही पटकन दिसत नाही, अतिशय धुकं असतं तिथे, हवेचं प्रदूषण खूप अधिक प्रमाणात आहे. तिथला अभ्यास केलेला आहे आणि प्रश्नाची तीव्रता किती जास्त आहे ती जनतेसमोर मांडलेली आहे. प्रदूषणाच्या अनेक कारणांपैकी, प्रदूषणाची खरं तर अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे काय तर वाहनांची वाढती संख्या. वाहनांची संख्या खूप वाढत आहे, लोकसंख्याही वाढते आणि वाहनांची संख्याही वाढत आहे. वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, वाहनाची देखभाल जर केली नाही तर वाहन खराब असल्यामुळेही प्रदूषण होतं. अशा कारणांमुळे आणि वाहनांच्या धुरातून हवेत मिसळणारे घातक वायू आणि काजळीचे कण हे दिल्लीच्या प्रदूषणाला प्रामुख्याने कारणीभूत आहेत असे सिद्ध झाले आहे. वाहनांच्या मधून जो धूर बाहेर पडतो त्यात हवेत मिसळणारे घातक वायू आणि काजळीचे कण हे महत्त्वाचं कारण आहे दिल्लीतील प्रदूषणाचं. या प्रदूषणाचा परिणाम दिल्लीतील वारसा वस्तूंवरही होत आहे. अगदी ताजमहालावर देखील परिणाम होतोय. संगमरवर काळं पडण्याचा धोका निर्माण होतो पहा. म्हणजे ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्यावर सुद्धा परिणाम होतो. या प्रश्नावर उपाय म्हणून, आता यावर उपाय करणं तर गरजेचं आहे, उपाय म्हणून घनीकृत नैसर्गिक वायू म्हणजे CNG, त्याला कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणतात, ती वाहनात वापरल्याने प्रदूषण कमी होतं. CNG म्हणतात त्याला, घनीकृत नैसर्गिक वायू वापरण्याची शिफारस संस्थेने केली आणि आता बऱ्याच ठिकाणी हा नॅचरल गॅस मिळत आहे, वाहनं त्यावर चालवली जातात. या शिफारसीच्या आधारे 1998मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये CNGचा वापर करण्याचा निर्णय घेतला. 1998मध्ये निर्णय घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाने की दिल्लीमध्ये जी वाहनं आहेत ती CNGवर चालवली जातील. पुढे नो PUC नो इन्शुरन्स, म्हणजे PUC नसेल तर इन्शुरन्ससुद्धा वाहनाचा होणार नाही. म्हणजे काय, ही पॉलिसी निर्माण केली. PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल, प्रदूषण नियंत्रणासाठी ही पॉलिसी केलेली आहे असे धोरण आले. नो PUC नो इन्शुरन्स. PUC प्रमाणपत्र असल्याशिवाय, आणि हे सर्वांना प्रमाणपत्र घ्यावं लागतं पोल्युशन अंडर कंट्रोलमधलं, असल्याशिवाय वाहन चालवता येत नाही. विमा काढता येत नाही, विमा काढता येणार नाही किंवा त्याचे नूतनीकरण करता येणार नाही असे धोरण या PUCच्या माध्यमातून अंमलात आलेले आहे. यामुळे PUC प्रमाणपत्र देणारी केंद्रे सुरू झाली, तशी सेंटर सुरू केली आणि आता तर रस्त्यावर पण ती वाहनं असतात PUC प्रमाणपत्र देणारी, त्यांच्यामार्फत आपण पावती घेऊ शकतो आणि वाहनाची काळजी घेऊ शकतो. कारखान्यातील रासायनिक प्रक्रियांमुळे प्रदूषित झालेले पाणी नद्यांमध्ये सोडणे हे जलप्रदूषणाचे मुख्य कारण आहे. आता हवा प्रदूषणाचं पाहिलं आपण, पण जल म्हणजे पाण्याचं प्रदूषण का होतं तर सगळ्यात मोठं कारण जे आहे कारखान्यातील रासायनिक प्रक्रियामुळे जे प्रदूषित झालेलं पाणी आहे ती व्यवस्थित त्याची व्यवस्था लावलेली नसते.
ते पाणी नद्यांच्यामध्ये तसंच सोडून दिलं जातं, त्याचं शुद्धीकरण वगैरे केलं जात नाही. त्यामुळे जलप्रदूषण हे सर्वात मोठं कारण आहे जलप्रदूषणाचं ते. पर्यावरण रक्षणासाठी अनेक व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावली आहे आणि आपण आता फक्त इथे हवा आणि जलप्रदूषणाचं एक उदाहरण घेतलेलं आहे. यापेक्षाही अनेक प्रकारची प्रदूषणं आहेत, त्याचा अभ्यास आपण इतर काही संदर्भाने केलेला आहे. आणि या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये पर्यावरणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक लोकांनी मोलाचं काम केलेलं आहे. त्यातली महत्त्वाची नावं आपण पाहूया. सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन आहे पहा त्यांचं. याची अधिक माहिती तुम्ही गुगलवर घेऊ शकता की वृक्ष संवर्धनासाठी किंवा वृक्ष बचाव असं त्यांचं आंदोलन आहे. झाड तोडायचं नाही, झाड तोडण्यासाठी आलेले असताना लोक, तिथले आदिवासी लोक झाडालाच मिठी घालून बसले, झाड तोडू दिले. त्याला चिपको आंदोलन म्हणतात, झाडाला चिपकून बसले म्हणून. हे नावं लक्षात ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्नांच्यासाठी. मेधा पाटकर यांचं नर्मदा बचाव आंदोलन, हे नर्मदा बचाव आंदोलन नदी बचावसाठी. डॉक्टर राजेंद्र सिंह यांचं जलसंधारण क्षेत्राचं आंदोलन, यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. नावं लक्षात ठेवा. सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन, मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन, राजेंद्र सिंह जलसंधारण क्षेत्र. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचा माहिती घेऊया आपण. प्लॅस्टिक सारख्या मानवनिर्मित अविघटनशील पदार्थामुळे आणि रासायनिक खते व कीटकनाशके यांच्यामुळेही पाणी व अन्नधान्याचे प्रदूषण वाढते आहे. प्लॅस्टिकचा तर वापर अनिर्बंध होतो आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे नदी नाल्यामध्ये प्लॅस्टिक साठल्यामुळे घाण तर होतेच, पण पाणी अडलं जातं, पाण्याचा निचरा होत नाही आणि प्लॅस्टिक खराब होत नाही, ते विघटनच होत नाही, त्याचं ते नष्ट होत नाही, जसंच्या तशा अवस्थेत ते राहतं. हा एक फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. आणि या पदार्थामुळेही प्रदूषण होतं. तसंच रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरल्यामुळेही पाणी आणि अन्न या दोन्हींचंही प्रदूषण वाढलेलं आहे. तसेच या सर्वांमुळे जमिनीचा कस कमी होतो, जमिनीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन कमी येतं आणि ते पण रासायनिक खतामुळे त्या अन्नधान्यावरही परिणाम होतो आणि जमिनीवरही परिणाम होतो, मातीवर. त्यामुळे माणसे, प्राणी, वनस्पती यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याला हानी पोचवणारी परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणजे खरं तर हा जागतिकीकरणाचा हा एक दोष पण आहे की रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर माणसाला घातक आहे, प्राण्यांना, वनस्पतींना सुद्धा घातक आहे. वेगवेगळे प्रकारचे आजार निर्माण होतात, आरोग्याला हानी निर्माण होते. अशी परिस्थिती भयानक होत आहे. जगात सर्वत्रच अशी परिस्थिती आहे, पण त्यावर नियंत्रण करणं आवश्यक आहे. आता पहा बरं, तुम्हाला करून पाहायला उपक्रम दिलेला आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची यादी करा. तुम्ही वायू प्रदूषण कोणत्या कारणाने होतं याचाही विचार करा आणि कोणकोणते उपाय करता येऊ शकतात याचाही विचार करून एक यादी करा. त्यासाठी गुगलची मदत घेऊ शकता. पर्यावरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील 3 प्रयोगांची विशेष दखल घेणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणासाठी किंवा संरक्षणासाठी एक 3 प्रयोगांची माहिती आपण महाराष्ट्रातील घेऊया. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. राहीबाई पोपेरे, पहा हे नावही लक्षात ठेवा. एक आदिवासी स्त्रीचं नाव आहे, पद्मश्री आणि इतर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत या महिलेला. 8 मार्च 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे यांना नारी शक्ती पुरस्कार दिला. पहा, नारी शक्ती पुरस्कार दिलेला आहे. त्यांचं काम काय आहे ते पाहू. कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती, त्यांची समिती आहे कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती, त्यांना बीजमाताही म्हणतात. त्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांनी बीज संरक्षणाचं काम केलं आहे म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्या बीजमाता किंवा त्यांना सीड मदर म्हणतात. वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा. बीजमाता किंवा सीड मदर राहीबाई पोपेरे या टोपण नावाने सर्वत्र ओळखल्या जातात. देशी वाण निर्माण करणे म्हणजे ज्या जुने बीज होती देशी भारतीय, ती वाण निर्माण करणे, त्यांचे जतन करणे म्हणजे संरक्षण करून ठेवणे आणि त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं काम आहे. पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी संरक्षित करून ठेवलेले आहेत. ते कशा प्रकारे ते पाहू आपण. संकरित धान्य आणि भाजीपाला खाऊन त्यांचा नातू आजारी पडला. याला कारणही घडलं. त्यांनी हे काम का केलं त्याचं कारण की संकरित धान्य आणि भाजीपाला खाऊन त्यांच्या नातू आजारी पडलेला आहे.
त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नातून राहीबाईंना देशी वाण वापरणे हा उपाय सुचला. हे त्यांचं चित्र तुम्ही पाहू शकता. आणि मग प्रक्रिया न केलेलं देशी वाण त्यांनी वापरायचं ठरवलेलं आहे. आणि मग त्यांनी स्वतः हा प्रयोग सुरुवातीला केलेला आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य आणि भाजीपाला देशी वाणातून निर्माण करण्याचे ठरवले. आपल्या कुटुंबासाठी स्वतः प्रयोग केला पहिल्यांदा. घरात खाण्यासाठी देशी वाण पिकवायचे आणि पीक आल्यावर त्यातून निवडक बिया साठवून ठेवायच्या, असे काम त्यांनी सुरू केले. म्हणजे पीक देशी वाण वापरायचं आणि त्यातूनच घरी वापरायचं आणि काही साठवून ठेवायचं पुढच्या काळासाठी. कारले, पालक, तांदूळजा हे भाज्यांची नावं आहेत. फळभाज्या, पालेभाज्या, गोडवाल, कडूवाल, घेवडा, भुईमूग, वरई, ढवळू भात, काळ भात, आंबेमोहर, उडीद अशा विविध प्रकारच्या भाज्या, रानभाज्या आणि कडधान्यांचे वाण त्यांनी जपले. म्हणजे जाती आहेत त्या कडधान्यांचे, देशी जाती त्या त्यांनी जपलेलं आहे. महत्त्वाचं काम. स्वतःच्या घरापासून सुरू झालेला उपक्रम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवायला सुरुवात केली. आणि त्यांनी बचत गट स्थापन केले. पहा, महिलांचे बचत गट. आणि त्याच्या माध्यमातून इतरत्रही ते पोहोचवलेलं आहे त्यांनी देशी बीज किंवा वाण. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या, त्याला BAF म्हणतात, भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन सहकार्याने हा उपक्रम फोफावला. म्हणजे खूप वाढलेला आहे. राहीबाई मातीच्या मडक्यात देशी वाणाचे बियाणे जतन करतात. आता त्यांची ते बियाणं ठेवण्याची पद्धती पण पहा. मातीचं मडकं आणि बियाणं त्याच्यात ठेवायचं आणि मातीच्या मडक्याला शेणा मातीने लिंपतात. शेण आणि माती याने झाकून टाकायचं ते मडकं आणि मग ते जतन करायचं बीज, असं त्यांचं हे काम. त्यामुळे बियाणांना भुंगे किंवा मुंग्या लागत नाहीत. हे त्यांनी शोधलेला उपाय. मुंग्या पण लागत नाहीत आणि भुंगे पण लागत नाही. आपल्याकडे पहा, कडधान्याला लगेच कीड लागते, पण ह्या ज्या पद्धतीने साठवण करतात जुन्या पद्धतीने, तिथे भुंगे लागत नाहीत. मडक्यात राखेचा व कडुनिंबाचा वापर करतात. राख आणि कडुनिंब जंतुनाशक त्याचा वापर करतात. आता या बियाणे बँकेत 50हून अधिक पिकांचे, म्हणजे 50पेक्षा अधिक पिकांचे प्रकारांच्या बियाणं आहे. 30हून अधिक भाजीपाल्याचे वाण जमा झाले आहेत. 30पेक्षा अधिक भाजीपाल्याचे सुद्धा वेगवेगळे बीज त्यांच्याकडे आहेत. BBCने, म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग इंग्लंड, 2018मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील 100 महिलांची निवड केली. त्यात राहीबाईचा समावेश आहे. ही फार अभिमानास्पद बाब आहे की 2018मध्ये विविध क्षेत्रात जगभरात काम करणाऱ्या, ज्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, अशा 100 महिलांची निवड केली होती. त्यात राहीबाईंचं नाव आहे. BBCने हे काम केलेलं होतं. आता आणखी एक आपण महाराष्ट्रातलं एक कौतुकास्पद कार्य पाहूया. भाऊ काटदरे, नावं लक्षात ठेवा. यांचं काम काय आहे ते पाहू. सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या माध्यमातून भाऊ काटदरे व त्यांचे सहकारी निसर्ग संवर्धनाचे कार्य करतात. निसर्ग संवर्धन. 1999मध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड हे पक्षी आहे. समुद्री गरुड पक्षी, पांढऱ्या पोटाचं, त्याचं पोट पांढरं आहे, त्याला समुद्री गरुड म्हणतात. पक्षाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे भाऊंनी वाचले. या पक्षाचा बचाव आणि संवर्धन करण्यासाठी भाऊंनी रत्नागिरी जिल्ह्यात काम करायला सुरुवात केलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी या गरुड पक्षाच्या बचावासाठी काम सुरू केलं. रत्नागिरी जिल्ह्याला असणारा समुद्रकिनारा पायी हिंडून लोकांमध्ये या पक्ष्यांसंदर्भात जागृती केली. म्हणजे लोकांना या पक्षाचं महत्त्व समजावून सांगितलं. या प्रवासात त्यांनी 62 घरट्यांची स्थाने शोधून काढली आणि प्रवासामध्ये या पक्ष्यांची घरटी कुठं असतात अशी 62 घरट्यांची ठिकाणं त्यांना सापडली. हे करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बंदराच्या आसपास वेंगुर्ला रॉक्स जवळ बंदरा बेटावर भाऊ, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंदरा बेटावर भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तस्करीच्या घटना दिसल्या, स्मगलिंगच्या. की मग तस्कर लोक काय करत होते? चोर लोक, तस्कर लोक पाकोळ्यांची घरटी विकून विदेशातून पैसे मिळवत होते. ज्या पाकोळ्या आहेत, चिमण्यासारख्या पक्षी, त्यांची घरटी विकायची आणि परदेशातून पैसे मिळवायचे. पाकोळ्यांना संरक्षण देणे गरजेचे होते, कारण हा निसर्गक्रम आहे, निसर्गचक्र आहे. सर्व प्राणी, वनस्पती, मानव सगळ्यांनी
एकमेकांवर अवलंबून जीवन जगलं पाहिजे, जगा आणि जगू द्या. निसर्ग संरक्षण आवश्यक आहे, म्हणून पाकोळ्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं. या घटनेमुळे आणि संस्थेच्या प्रयत्नातून पाकोळ्यांचा समावेश भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या शेड्यूल 1 मध्ये झाला. म्हणजे त्यांना संरक्षण दिलेलं आहे त्या पाकोळ्यांना. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे हे मोठे काम होय आणि हे भाऊ काटदरे आणि त्यांचे हे संस्थेचं मोठं काम. याच संस्थेने आणखी एक महत्त्वाचे काम कासवांच्या संदर्भात केले. कासवसुद्धा एक दुर्मिळच प्रजाती आहे. वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. म्हणजे कासव जे आहे समुद्रकिनाऱ्यावर वाळूत अंडी घालतं आणि मग ती अंडी विशिष्ट काळानंतर त्यामधलं पिलू ते अंडं फोडून बाहेर येतं आणि मग पाण्याकडे समुद्राकडे प्रवास करतं. अशी किनाऱ्यावर त्यांची अंडी घातलेली असतात आणि खूप प्रचंड असतात. अशी त्यांच्या संरक्षणाची मोहीम उभारली, कारण लोक ती अंडी खराब करतात, फोडून काही खाणारे पण आहेत आणि त्यामुळे कासवांची प्रजाती नष्ट होण्याचा धोका होता. पहिल्याच वर्षी कासवांची 50 घरटी संरक्षित करण्यात आली. मग या जिथे अंडी घातलेली आहेत कासवांनी ती घरटी संरक्षित करण्यात आलेली आहेत वाळूमधली. त्यातून 2734 कासवे समुद्रात गेली. पिलं ती मग समुद्रामध्ये गेली, वाढू लागली. या घटनेच्या निमित्ताने कासव महोत्सव आयोजित करण्यात आला. कासव महोत्सव एक कार्यक्रम केलेला आहे. कासव समुद्रात जाताना बघायला देश परदेशातून शेकडो पर्यटक यायला लागले आणि मग ती घरटी संरक्षित केलेली आहेत आणि मग पिलू बाहेर आलं की ते समुद्राकडे निघतं वाळूतून जाताना. तो महोत्सव पाहायला खूप लोक येतात. पर्यटनाचा व्यवसाय त्यातून बहरू लागलेला आहे. त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होतात. गावातच स्थानिकांच्या घरात होमस्टे पर्यटन विकसित केले. पर्यटनाचा व्यवसाय सुरू झाला आणि पेईंग गेस्ट असतो त्याप्रमाणे तिथे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या घरी त्या पर्यटकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आणि ग्रामस्थांना त्या प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलं. म्हणजे तिथल्या लोकांना रोजगारसुद्धा मिळाला. यामुळे निसर्ग संवर्धनातून पर्यटनसुद्धा उभे राहिले. संपूर्ण महाराष्ट्रात या कामाची दखल घेण्यात आली. भाऊ काटदरे आणि त्यांचे सहकारी सह्याद्री मित्रमंडळ या संस्थेच्या माध्यमातून दुर्मिळ असणारे खवले मांजर वाचवा मोहीम चालवत आहे. सध्या खवले मांजराची एक जात आहे ती वाचवण्याचं सुद्धा त्यांचं काम चालू आहे. आता आणखी एक व्यक्तीची माहिती घेऊया. प्रेमसागर मेस्री. भारतात गिधाडांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. गिधाड घारीसारखा मोठा पक्षी. गिधाडे म्हणजे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छता दूत. जे सफाई कामगार त्यांना असं म्हटलं जातं, कारण सडलेलं मांस वगैरे असेल तर ते खाण्यासाठी ते प्रथम येतात आणि परिसर स्वच्छ करतात. स्वच्छता दूत म्हणतात त्यांना. रायगड परिसरात लॉंग बिल व्हल्चर आणि व्हाईट बॅक व्हल्चर, लॉंग बिल व्हल्चर आणि व्हाईट बॅक व्हल्चर अशा गिधाडांच्या 2 जाती आढळतात. या गिधाडांच्या जातीची नावं आहेत. त्यांची संख्या वाढवणे, त्यांच्या खाण्यासाठी अन्न उपलब्ध करून देणे यासाठी यांनी काम केलेलं आहे. प्रेमसागर मेस्री यांनी गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी काम केले. मेस्री आणि त्यांचे सहकारी सोसायटी फॉर इको एंगर्ड स्पाइस कन्झर्वेशन अँड प्रोटेन्शन, त्याला SEESCAP असं नाव आहे, या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. म्हणजे हे मेस्री आणि त्यांचे सहकारी काम करतात. प्राण्यांना दिले जाणारे औषध गिधाडांसाठी काही वेळा विष ठरते. म्हणजे प्राण्यांना जी औषधं दिली जातात ती गिधाडांच्यासाठी विष असं ठरतं, त्यांना ते लागू होत नाही. उंच झाडाची कमी झालेली संख्या, कारण त्यांच्या राहण्यासाठी उंच झाडं आवश्यक असतात. अन्नाची कमतरता, यामुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते आणि अन्नही त्यांना उपलब्ध होत नव्हतं. उंच झाडांची संख्याही नव्हती, त्यामुळे त्यांचं राहण्याचं अस्तित्वही धोक्यात आलं होतं. ही परिस्थिती बदलण्यास SEACAP संस्थेला यश मिळत आहे. हे संस्थेचं नाव आहे SEACAP. या संस्थेला यश मिळत आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.